नमस्कार माझ्या प्रिय पालकांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत। तो विषय म्हणजे की भांडणामुळे मुलांवर होणारे परिणाम। घरे ही केवळ भिंती किंवा सिमेंटच्या बनलेल्या नसतात, तर ते मुलांच्या सुरक्षिततेची एक जागा असते, एक ठिकाण असते। आणि जर घरामध्ये कलह वाद जर असतील तर मुलांना सुरक्षित वाटत नाही, मुलांचा त्यावर खूप वाईट परिणाम होतो। काही मुले चिडचिडे होतात, आक्रमक होतात, वस्तू इकडे तिकडे फेकायला लागतात, तर काही मुले शांत होतात आणि स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात। घरात तणावाचे वातावरण असल्यामुळे मुलांचे शाळेमध्ये व अभ्यासात लक्ष राहत नाही आणि त्यांची एकाग्रता कमी होते आणि मुलांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होतो। मुले जेव्हा प्रेमळ नात्याऐवजी भांडणेच पाहत असतील तर त्यांचे नात्याबद्दल एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो। शिवाय मोठे झाल्यानंतर त्यांचे स्वतःचे नाते टिकवणेही त्यांना अवघड जाते आणि नात्याबद्दलचा विश्वास त्यांचा पूर्णपणे निघून जातो। दीर्घकाळच्या तणावामुळे मुलांच्या झोपेच्या समस्या निर्माण होतात, झोप लागत नाही, डोकेदुखी, पोटदुखी अशा शारीरिक तक्रारी सुरू होतात। पालकांनो, तुमच्यात मतभेद असू शकतात, हे स्वाभाविकच आहे, पण ती व्यक्त करण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे।